नमस्कार, मी राजन लाड लय बरे कोकणी या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज दत्त जयंती आहे आणि आज दत्त जयंतीनिमित्त मी आपल्याला राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे येथील बुरंबेवाडी या वाडीमध्ये घेऊन जातोय। दत्त जयंती उत्सव तिथे कसा आहे तो आपल्याला दाखवायचा आहे। आमच्या सोबत राहत आणि जैतापूर आगरवाडीच्या जेटीवरती आहे। समोरच्या बाजूला दिसतंय जे जुवे बेट आहे। मी तुम्हाला आता बुरंबेवाडीला घेऊन चाललो आहे। समोरच्या बाजूला जुवेमधून होडी येणार आहे, या होडीतून मी तुम्हाला घेऊन जाणार आहे। आमच्या सोबत राहा। जैतापूर आगरवाडीतील जेटी आहे, वरील आगरवाडीची, आणि समोरच्या बाजूला तुम्ही बघताय हे जे समोर दिसते ते जुवे बेट आहे। चारी बाजूला पाणी असलेलं हे जुवे बेट, आणि इकडच्या बाजूला ही जी खाडी जाते ही राजापूरला खाडी जाते। अर्जुना नदी इथे समुद्रामध्ये मिळते, म्हणजे खाडीमध्ये रूपांतर होते। आणि ह्या बाजूला बुरंबेवाडी आहे, त्या बुरंबेवाडीमध्ये मी तुम्हाला घेऊन चाललोय। आता तिकडे जाण्याचा जवळचा मार्ग इकडचा म्हणजे राजापूरहून एसटी वगैरे येतात, पण इथून तिकडे जायला पलीकडे जायला आपल्याला होडीशिवाय पर्याय नाही। आणि तिथली सुद्धा सर्व लोक जी आहेत ती बाजारासाठी इथे जैतापूरमध्ये येत असतात, आणि दर दिवशी सकाळी 10च्या आसपास तिथून एक होडी, इंजिनची होडी येते जैतापूरला बाजारासाठी, आणि रोज 11:30च्या आसपास पुन्हा ती बुरंबेवाडीला जात असते। आता तिथून जुवेवरून आपण एक होडी बोलवली, होडी येते, त्या होडीतून आता आपण बुरंबेवाडीला जाणार आहोत। समोरच्या बाजूला दिसतंय तुम्हाला, हे समोर जवळ झूम करून दाखवतो मी तुम्हाला। इकडे आपल्याला जायचं आहे। जुवेचे माजी पोलीस पाटील कैलासवासी दीपक सरपोळे यांचा मुलगा, आमचा मित्र अक्षय सरपोळेला मी फोन केला होता जेटीवर आल्यानंतर। तो सर्व प्रवाशांना बुरंबेवाडीला घेऊन सोडतोय। आता तो येतोय, त्याची होडी घेऊन आम्हाला नेण्यासाठी तो आलेला आहे। चला कसं पूर्ण चाललंय, हा या वजन मोठा वाटता। दरवर्षी मंडळाच्या वतीने इथे होडी ठेवली जाते, आणि ही आज यावर्षी सुद्धा आहे। होडीतली सगळी आमची माणसं आहेत। अक्षय आलाय, आणि अक्षयच्या होडीतून आता आपण तिकडे जाणार आहोत बुरंबेवाडीमध्ये। चला, असे सकाळपासून सुरू आहे। आपण होडीत आलोय। आता अक्षय हँडल मारतोय, हँडलने ही होडी स्टार्ट झाली, इंजिन स्टार्ट झाले, आणि आता आपण बुरंबेवाडीच्या दिशेने निघालोय। समोरच्या बाजूला जुवे आहे आणि उजव्या बाजूला बुरंबेवाडी आहे। इथे अक्षयने हातात जो दांडा पकडलाय तो सुकानू आहे, याला सुकानू म्हणतात। होडीला दिशा देण्यासाठी याचा वापर होतो। आणि हा खाडीतील प्रवास आम्हाला नवीन नाही आहे, पण ज्यांच्यासाठी हा नवीन आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरोखरच शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। होडीतून प्रवासाचा आनंदसुद्धा तुम्हाला घेता येईल, आणि बुरंबेवाडीतील जो दत्त जयंतीचा उत्सव आहे तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। आणि आता तुम्हाला बुरंबेवाडीकडे घेऊन चाललो। ही खाडी आहे, जैतापूरची खाडी हिला म्हणतात। राजापूरची अर्जुना नदी या खाडीमध्ये येऊन मिळते, आणि पुढे जाऊन अरबी समुद्राला म्हणजे मुसाका जे आहे साखरनाटे बंद क्रॉस करून मुसाका जिल्ह्याला मिळते। समोरचं जे दृश्य बघताय हे बेट आहे, जुवे बेट आहे। कोकणातील निसर्ग सौंदर्य तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही एकदा तरी कोकणात आलं पाहिजे। हे निसर्ग सौंदर्य तुम्हाला जवळून अनुभवता येईल। या व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व तुम्ही सौंदर्य बघतायत। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। खाडीतील प्रवासाचं विहंगम दृश्य मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय। हा अक्षय सरपोळे आहे। जर तुम्ही या भागामध्ये कधी आलात आणि तुम्हाला जुवे जैतापूर हे बेट बघायचं असेल तर तुम्ही अक्षयशी नक्की कॉन्टॅक्ट करू शकता। त्याचा नंबर मी तुम्हाला या स्क्रीनवर देतो आहे। अक्षय होडी घेऊन येईल आणि तुम्हाला संपूर्ण जुवे जैतापूर किंवा हा परिसर या होडीच्या माध्यमातून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल। दत्त जयंतीला निघालेल्या या महिला आहेत। होळी आमचं गाव आहे जवळचा, तिथल्या होळीतल्या या महिला भगिनी आहेत। आता आपण बुरंबेवाडीच्या जेटीजवळ पोहोचलेलो आहोत। या बुरंबेवाडीच्या जेटीजवळ ही होडी लागणार, आणि इथून आम्ही पायी दत्त मंदिराकडे जाणार आहोत। तुम्हालाही सोबत नेतो। या संपूर्ण दत्त जयंती उत्सव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ मी करत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, आणि एका राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील छोट्याशा गावातील हा दत्त जयंतीचा उत्सव तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि हा उत्सव सर्वदूर पोहोचवण्यासाठी शेअर देखील करा।
देवाचे गोठणे बुरंबेवाडीमध्ये आपण आता उतरलो आहोत। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून अशा पद्धतीने अनेक जेटी वेगवेगळ्या गावांमध्ये तयार करण्यात आले आहेत। प्रवाशांच्या सेवेसाठी या जेटी उभारण्यात आल्या आहेत। त्या जेटीवरून आता आपण बुरंबेवाडीतील दत्त मंदिराकडे निघालो आहे। हा संपूर्ण उत्सव आपल्याला पाहायचा आहे। 4 दिवसापूर्वी आमचा मित्र शैलेश नवाळे यांनी मला कळवलं होतं की दत्त जयंतीला नक्की या, कारण बरेच ठिकाणी आपण व्हिडिओ करत असतो आणि हा बुरंबेवाडीचा उत्सव बरेच वर्षांनी मला बघायला मिळालं होतं। 2004 साली मी या ठिकाणी आलो होतो व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठी। त्यावेळी सुनामीची आठवण ताजी आहे आणि त्यानंतर आत्ता 2024 म्हणजे जवळपास 20 वर्षानंतर मी बुरंबेवाडीमध्ये येतो या उत्सवाच्या निमित्ताने। सर येतात आमचे नवाळे सर। सरांचा फोन आला, विचारलं किती वाजता होडी आहे। सरांनी सांगितलं सर तुमच्यामुळे पोचलो इथे। चला आपण पोचलेलो आहोत मंदिराजवळ। श्री गुरुदेव दत्त भक्त मंडळ मुंबई आणि इथले सर्व ग्रामस्थ एकत्रित मिळून गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत। आता या उत्सवाला किती वर्ष झाली आहेत हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंदिर आता बदललं दिसतंय, जीर्णोद्धार झाला आहे। मंदिर सुद्धा आपल्याला बघायचं आहे। आमच्या सोबत चला। या सर्वप्रथम मी तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जातोय। श्री गुरुदेव दत्ताचं आपण दर्शन घेऊया। राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील खाडी किनारी वसलेल्या या बुरंबेवाडीतील हे श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर आपण जवळून पाहत आहे। मी तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जातोय। आपण श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन घेऊया आणि संपूर्ण परिसर पाहूया। जन्मोत्सव आपल्याला पाहायचा आहे, आमच्या सोबत राहा। आता मंदिरामध्ये तुरळक गर्दी आहे, पण थोड्या वेळाने मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळणार आहे। श्री गुरुदेव दत्तांचा जन्मोत्सव होणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला मी थेट गाभाऱ्यामध्ये नेऊन दत्तगुरूंचं दर्शन घडवतोय। दत्तगुरूंचं दर्शन घडल्या या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। श्री गुरुदेव दत्तांचं आपण दर्शन घेतो आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला बाहेरच्या बाजूला घेऊन जाणार आहे। बाहेरच्या बाजूला काय तयारी सुरू आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। या आमच्या सोबत राहा। पालखी आहे, ही पालखी रात्रीच्या वेळी बाहेर निघते आणि आता इथे जन्मोत्सवाची तयारी सुरू झालेली आहे। थोड्याच वेळात आपल्याला जन्मोत्सवाचा सोहळा बघायला मिळणार आहे। मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केलेली आहे। मी तुम्हाला बाहेरच्या बाजून नेऊन दाखवतोय। बघा मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण या मंडळाच्या वतीने इथे अनेक वर्षांपासून खूप चांगले उपक्रम राबवले जातात। महिलांसाठी हळदी कुंकू असतो जन्मोत्सवानंतर, लगेचच त्यानंतर महाप्रसाद असतो आणि विविध कार्यक्रम असतात। सगळे मंडळाचे कार्यकर्ते या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेत असतात। पुन्हा मी तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जातोय। थोड्याच वेळात जन्मोत्सव सुरू होणार आहे। हा संपूर्ण सोहळा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहता यावा यासाठी हा मी प्रयत्न करतो आहे। हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा। श्री गुरुदेव दत्तांचा जन्मोत्सव सोहळा सुरू आहे, या सहभागी होऊया।
ये तो हार है ना तीन एक साथ मध्ये करायचं आपल्या भक्तांचं भाग्य थोर आहे. तुम्ही देवादेव जाण्याऐवजी देवच तुमच्या पुढे निघाला.
राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडे देवाचे गोठणे या गावातील बुरंबेवाडीमध्ये हा दत्त जन्मोत्सव सोहळा सुरू आहे। मोठ्या प्रमाणावर महिला भगिनींची उपस्थिती आपण पाहत आहात। हे मंदिर संपूर्ण परिसर मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। थोड्याच वेळात या ठिकाणी आरतीला सुरुवात होणार आहे। मी आपल्याला आरतीमध्ये सहभागी करून घेणार आहे। तत्पूर्वी ही गर्दी तुम्हाला मी दाखवतोय, मंदिराचा परिसर दाखवतोय, मंदिर दाखवतोय। जीर्णोद्धार करण्यात आला आहे या मंदिराचं। हा उत्सव किती वर्षांपासून सुरू आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आरती होणार आहे, त्यानंतर दर्शनाला सुरुवात होईल, त्यानंतर महाप्रसाद होणार आहे, हळदी कुंकू होणार आहे। रात्रीच्या वेळी पालखीची मिरवणूक असेल, दिंडी असेल, नमनाचा कार्यक्रम आहे। या आपण आरतीमध्ये अगोदर सहभागी होऊया आणि नंतर इतर भाग बघूया। चला। आरती सुरू आहे तोपर्यंत मी तुम्हाला महाप्रसादाची तयारी कशी सुरू आहे, कुठपर्यंत तयारी आली हे दाखवण्यासाठी घेऊन जातोय। या आमच्या सोबत। अजून काम करा तुम्ही। भोपळे भरपूर आणले। अरे बाप रे, वा वा वा, छान। तुम्ही आहेत म्हणजे काय प्रश्नच नाही। तिथे तिकडून घेतो ते म्हणा, तिकडून घेतो। सोला साहेब जिलेबी सोडतायत।
तर तिकडे आरती चालू आहे, इकडे भोजनाची तयारी सुरू आहे, महाप्रसादाची तयारी सुरू आहे. आणि हे आमचे शेलर साहेब. कुठेही तुम्हाला जर बोलवायचं असेल तर माझ्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला भेट घडवून देईन. हे बघा आता गरम गरम जिलेबी सोडलेली आहे. त्यानंतर इथे ही पाकात येणार आहे. इथे कोबीची भाजी तयार झालेली आहे, गरमागरम भोपळ्याची भाजी. मग तुम्ही भोपळे बघितलं, तिकडे अजून कापतात भोपळे. वा छान. डाळ तयार आहे. म्हणजे जवळपास 1000 ते 1500 लोकांचं महाप्रसाद तयारी झालेली आहे. किती वाजल्यापासून सुरू केलं? सकाळी 5 वाजल्यापासून सुरू केलं. तुमची तयारी पण कालपासून असेल? मग कालच आले असणार तुम्ही. ओके. निकिता कुठे? आज कुठे आहे? पुणेला आहे का? मोठे मोठे भोपळे आहेत. हा मोठा भोपळा आहे एकदम. म्हाताऱ्याला फिरायला बरा येतो नाही. चल 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 रे. होय आजूबाजूच्या पंचक्रोशीतून जवळपास 1000-1500 लोक येत असतात आणि जन्मोत्सवापासून अगदी संध्याकाळपर्यंत हा महाप्रसादाचा कार्यक्रम सुरूच असतो. हा मंदिराचा परिसर आपण पाहतो आहोत. छोट्याशा टेकडीवर वसलेलं हे मंदिर. आज समोरच्या बाजूला जैतापूरची खाडी आपण पाहतो, जिथे समोरचे बघता जी जेटी आहे, इथून आपण वरती आलो होतो या जेटीवरून. आणि हा संपूर्ण मंदिराचा परिसर आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जातो. या. आरतीनंतर दर्शनाला सुरुवात होईल आणि लगेचच महिला भगिनींसाठी हळदी कुंकूचा समारंभ ठेवण्यात आला आहे. त्याची ही तयारी आपण पाहतो आहोत. दरवर्षी हा हळदी कुंकूचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो. दर्शनाला रांग लागलेली आहे, सुरुवात होणार आहे दर्शनाला. सर्व महिलांना नम्र विनंती. सर्वच मान्यवरी आलेले आहेत, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. गुरुदेव दत्त भक्त मंडळाच्या वतीने सर्व दत्त भक्तांचे, भाविकांचे, रसिकांचे हार्दिक स्वागत. सगळ्या भाविकांना एक नम्र विनंती आहे, बऱ्याच वेळा आता महाप्रसादांतपणे दर्शन घ्यावे आणि महाप्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये. आम्हाला कल्पना आहे अनेक भाविकांना गाडीने प्रवास करायचा आहे. दत्त मंदिरामध्ये आहोत. जन्मोत्सव झालेला आहे आणि आता आपण जाणून घेऊया हे मंदिर कुठे स्थित आहे. तुम्हाला माहिती मिळेल. आमचे मित्र आहेत निलेश नवाळे, ते सुद्धा आहेत इथे. निलेश सर आणि आमचे नवाळे सर आहेत, दादा आहेत, सगळेच आहेत इथे. थोडंसं मंदिराबद्दल आम्हाला सांगा. हे मंदिर कुठे, कसं स्थित आहे आणि उत्सव कधीपासून सुरू आहे? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आलेल्या सर्व भाविकांना आम्ही विनम्र असं अभिवादन करतो. राजापूर तालुक्यामध्ये देवाची गोठणे येथे गुन्हेवाडी ही एक छोटीशी वाडी, पण या वाडीचं एक ओळख, वेगळी ओळख म्हणजे आमचा दत्त जयंती उत्सव. अगदी पंचक्रोशीमध्ये बहुचर्चित असा हा दत्त जयंती उत्सव आहे आमचा. 45 वर्ष होत असताना खूप अगदी मनाचा खूप आनंद होत आहे. कारण गेली 45 वर्ष हे मंडळ आणि या मंडळाचे कार्यकर्ते विविध अंगाने झटून हे तुम्ही पाहत असाल की मंदिराचा डोलारा खूप असं भव्य दिव्य असं या आपल्या गावामध्ये दत्ताचं मंदिर आहे. विश्वनाथ बाबा जे आमचे संस्थापक होते त्यांनी या मंदिराची स्थापना केली. सुरुवातीला या मंदिरात एक दत्ताच्या मूर्तीचं दगडाचं स्वरूप होतं छोटंसं. त्यानंतर पुढे आमच्या कार्यकर्त्यांनी जसं जसं शहराच्या ठिकाणी राहून जसं जसं त्यांना शक्य होईल त्या पद्धतीने बेंजो पार्टीच्या माध्यमातून ही पुढे थोडीशी भरभराट होत आली. अहोरात्र मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी आणि हे मंदिर आज उभं दिसते 45व्या वर्षी. त्याच्यामध्ये समाजातील असे बरेच घटक आहेत की ज्यांनी आम्हाला हस्ते परस्ते
मदत केली, कोणी मंदिरासाठी आम्हाला लागणारं साहित्य दिलंय, तर आज हा कडा पापड बघतोय हाही कोणाच्या तरी माध्यमातून आलेला आहे. असे समाजामध्ये बरेच दानशूर व्यक्ती आम्हाला भेटत गेले आणि त्याच्या मागे सगळ्यात उद्देश होता हा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा एक एकजूटपणा आणि एका विचाराने चालणारं हे असं मंडळ आहे. आपल्या इथे जे तरुण आहेत अतिशय सुंदर अशी तरुणाई आहे आणि एक आमचे हे जे कार्यकर्ते आहेत आमचे अध्यक्ष मधुकर नवाळे, सेक्रेटरी गंगाराम नवाळे, सूर्यकांत नवाळे, हे सर्व दत्त आणि पूर्ण दत्तभक्त मंडळाचे सर्वच कार्यकर्ते अतिशय सुंदर असं कार्य करत असतात. आज जर आपण बघितलं तर हा हळदी कुंकू समारंभ आम्ही जो साजरा करत असतो दरवर्षी, आमचं एक मुख्य आकर्षण म्हणजे येणारा जो वर्ग, भाविक वर्ग. कारण भक्तांशिवाय देवालाही कोण विचारत नाही. जर भक्त असतील तरच त्या देवालाही महत्व आहे. म्हणून आम्ही या सर्वांच्या चरणी खरं तर नतमस्तक होतो. कारण संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत ही रीत चालूच असते. हे केवळ आणि केवळ या दत्तमाऊलींनी केलेली त्यांच्यावरची कृपादृष्टी, त्यांना आलेले अनुभव हे येत असतात प्रत्येक भक्ताला, म्हणूनच लोक हजेरी लावत असतात. तर आम्ही या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो. 2004 साली रोखोड महोत्सवी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि हा 45व्या वर्षाचा वर्धापन दिन आहे. लवकरच सुवर्ण महोत्सव ही दत्त जयंती उत्सव येणार आहे. ही सगळी तरुण मंडळी, दत्त भक्त मंडळाचे सर्व सदस्य त्या दृष्टीने आतापासूनच कामाला लागलेले आहेत आणि त्यांची मेहनत, त्यांची निष्ठा, त्यांचे परिश्रम आणि त्यांनी घेतलेले या लोकांशी जो जनसंवाद आहे या सगळ्या माध्यमातूनच हे सगळं शक्य झालेलं आहे. आणि माझ्या मते रौप्य महोत्सवी या समारंभाचं आपणही एक याची देवी, याची डोळा साक्षीदार होता आणि सुवर्ण महोत्सवी उत्सवाचं आपणही साक्षीदार होणार आहात. मी पुन्हा एकदा सगळ्या भाविकांचं हार्दिक स्वागत करतो आणि लय भारी कोकण या माध्यमातून आम्हाला सगळ्या जगभर पुरवणाऱ्या माझा विद्यार्थी राजन लाड, त्याचप्रमाणे पत्रकार मित्र आणि सामाजिक प्रश्नावर आपली गंभीरपणे बाजू मांडणारा राजन लाड याला मी धन्यवाद देतो. खरं तर त्याची इच्छा होती की या संपूर्ण आज दिनभर चाललेल्या उत्सवाचं चित्रीकरण करायचं, पण पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे आज त्याला दुपारी एका कार्यक्रमाला जायचं आहे. मी त्यालाही धन्यवाद देतो आणि सर्व भाविकांना धन्यवाद देतो. मी फक्त 2 मिनिटं आमच्या सर्व मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांना फक्त 2 मिनिटं इथे येण्याची विनंती सर्वांनी 2 मिनिटं. हे आमचे सर्व अगदी तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत, ज्येष्ठ म्हणण्यापेक्षा तेही आमच्या पुढचे आहेत, ते सगळ्यात महान आहेत, ते सर्वात तरुण आहेत. तर आमच्या पुढचं कार्य ते सगळे करत असतात. हे सर्व ही आमची तरुण आहे या मंदिरासाठी अहोरात्र झटत असते, मेहनत घेत असतात आणि याच्याही पुढे आम्ही हा कार्यक्रम भरघोस करण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत. आणि मुख्य आकर्षण असं आहे की गेल्या वर्षी आणि याही वर्षी आमच्या या तरुण मुलांनी सायंकाळचा जो करमणुकीचा कार्यक्रम असतो तो आमच्या मंडळाच्या माध्यमातूनच नमन हा आपला कोकणची कला संस्कृती जपण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश फक्त हेच आहे की आपली कला जपणे आणि त्या कलेच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकजूट राहणं, कारण हा सगळ्यात मोठा उद्देश आहे. कारण निमित्त लागतं एकजूट राहण्यासाठी, तर तो आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि तो आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. फक्त 2 मिनिटात आपलं निवेदन आमच्या छान, खूप छान. तू थांब ना तिकडे. साजरा केला जातो. चालू झालाय ना, मध्ये हा फोटो क्लिक करशील ना तर फोटो पण येतील. एक पत्रकार मित्र आणि सामाजिक प्रश्नावर हिरिरीने गंभीरपणे नेहमी मांडणारा राजन लाड, गुरुदेव दत्त भक्त मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचा एक छोटासा सत्कार करतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि या गुरुदेव दत्त भक्त मंडळावर असणारं त्यांचं अविरत प्रेम हे असंच कायम राहावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या अगोदर 2004 साली रौप्य महोत्सवी महोत्सवाचं त्यांनी चित्रीकरण केलं होतं. त्या कार्यक्रमाचा याची डोळा साक्षीदार तो आहे. मी राजन लाड, पत्रकार आणि माझा विद्यार्थी आणि या मंडळावर प्रेम करणारा राजन लाड याला मी विनंती करतो की त्याने आपलं 2 मिनिटात
मनोगत व्यक्त करा. सर खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे इथे बुरबेवाडीमध्ये आल्यानंतर पहिली वस्तू मला मिळते ती म्हणजे जुने माझे मित्र भेटतात इथे आणि नेहमी ते जेवता बोलायच असतात, त्यांचे दर्शन होतात. बऱ्याचशा लोकांची नावं माहिती नाही पण चेहरे बऱ्याचशा लोकांचे लक्षात आहेत. मला या मंडळाने 2004ला इथे बोलवलं होतं. त्याच्यापूर्वी सुनामी कधी आली होती त्याचवेळी सुनामीची आठवण आहे कारण आम्ही इथेच होतो त्यावेळी आणि सुनामी आली होती. त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करायला मी इथे होतो आणि बुरबेवाडीमध्ये मला खरोखर 2 दिवस यायचं होतं पण आज अचानक एक कार्यक्रम ठरला. त्याच्यानंतर सकाळी यायचं कॅन्सल झालं होतं. सरांचा फोन आला आणि मी म्हटलं नाही मला तिकडे बोलवणं होतं, मला गेलंच पाहिजे आणि त्याने आणलंय. दत्ताने मला इथे ओढत आणलेलं आहे आणि तुमचं कार्य खरोखर खूप चांगलं आहे. अशाच पद्धतीने एकजुटीने खूप चांगल्या पद्धतीने काम करत राहा आणि आनंद असा होतो की मुंबईकर आणि गावचे सर्व ग्रामस्थ एकजुटीने हा कार्यक्रम करताय. त्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या माध्यमातून जी सेवा करायची ती सेवा करण्याची संधी मला दिली त्याबद्दल सर्व मंडळाचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. प्रणव तुझे पण आभार प्रणवने हा सगळं केलं होतं माझ्यासाठी. थँक्यू प्रणव. श्री गुरुदेव दत्त भक्त मंडळ बुरंबेवाडी गेल्या 45 वर्षांपासून हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. हळदी कुंकूचा समारंभ सुरू झालेला आहे. थोड्याच वेळात महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. हा महाप्रसाद रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. रात्री याच गावातील तरुणांनी जे नमन बसवले तो नमनाचा कार्यक्रम देखील होणार आहे. पालखी मिरवणूक सुद्धा निघणार आहे. संपूर्ण सोहळा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. या ज्या वस्तू दिसत आहेत या गावातील गरजू जे लोक आहेत त्यांना देण्यासाठी या मंडळाच्या वतीने आणण्यात आल्या आहेत. गृहोपयोगी ह्या वस्तू आहेत. एका बाजूला हळदी कुंकू समारंभ आहे तर दुसऱ्या बाजूला महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे. सामाजिक उपक्रमांतर्गत गावातील गरजू लोकांना गृहोपयोगी वस्तूंचं वाटप होत आहे. महाप्रसादाचा आस्वाद घेतल्यानंतर मी तुम्हाला संध्याकाळचा भाग दाखवतो आहे. रात्र झालेली आहे आणि रात्रीचा हा व्हिडिओ मी नव्हतो पण आमचे जे सर आहेत नवाळे सर आणि त्यांचा मुलगा प्रणव यांनी हे व्हिडिओ मला पाठवले आहेत. रात्रीचा उत्सवही आपल्याला पाहता यावा. अप्रतिम अशी विद्युत रोषणाई देखील केलेली आहे. हा संपूर्ण मंदिराचा परिसर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रणवचे खूप खूप आभार, नवाळे सरांचे आभार आणि ज्यांनी या उत्सवासाठी मेहनत घेतली त्या सर्वांचं खरोखर खूप कौतुक आहे. हा व्हिडिओ सर्वात जास्त शेअर करा. खूप दूरपर्यंत हा आमच्या छोट्याशा गावातील उत्सव पोहोचला पाहिजे. सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणावर भक्तांनी गर्दी केली होती उत्सवासाठी. आता रात्रीच्या वेळी पालखी बाहेर निघाली आहे. आपण या पालखी प्रदक्षिणेमध्ये सहभागी होऊया. या आमच्यासोबत.
राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील देवाचे गोठणे गावातील बुरंबेवाडी येथील श्री दत्त जयंती उत्सव मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला होता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण।